हा आजचा आपला खेळ म्हणजे फायनल असणार आहे. ट्रू. आणि या खेळामध्ये आपण शत्रूला संपवून टाकायचंय. हा पण या खेळामध्ये आज आपले काही सैनिक सुद्धा कुर्बान होणार आहेत. एक मिनिट आई, तू काय बोलतेस ना मला काहीच कळत नाही. तुझी भाषाच मुळी मला समजत नाहीये. अनिका आता आपल्या काही फायद्याची राहिलेली नाहीये. त्यामुळे कमळीबरोबर अनिकाला सुद्धा धडा शिकवायचा आहे. ही आई काय बोलतेस तू? हा, अनिकाला काही एक कळत नाहीये, कळलं ना? तिला जरा आवरायला हवंय. नको तिथे डोकं चालतं तिचं. सगळीकडे मध्ये मध्ये करायला तिला आवडतं. मागच्या वेळेसचं आठवतं ना, जो काही प्लॅन केला होता त्याच्यामध्ये काय केलं होतं तिने? आयत्या वेळेला फसगतच केली होती ना, आठवतंय ना? मला वरून पडलं होतं. त्यामुळे आता एक गोष्ट मात्र मी ठरवलेली आहे की एका दगडात दोन पक्षी मारायचे. पहिला अनिका आणि दुसरी कमळी. अगं ए आई, तू स्वतःच्या नातीला मारायचा विचार करतेस, तुला कळतंय का? जरा नीट ऐक ना, मला काय म्हणायचंय ते ऐक. अनिकाला ठार करायचं नाहीये, पण एक वार तर झालाच पाहिजे, नाही तर तिला त्याची किंमत कशी कळेल? आठवतंय ना, वरून ढकलून दिलं मला ते. अगं आई, ती माझी मुलगी आहे माझी. हो का? अगं बाई, मला माहीतच नाही. अशी कशी विसरलं बरं मी? अगे मूर्ख मुली, मला माहित नाहीये का? मला माहित नाहीये का अनिका तुझी मुलगी आहे ते? मला काही विसर पडलेला नाहीये. विसर पडलाच असेल तर तो तुला पडलेला आहे. जुन्या खपल्या काढल्यानंतर कसं रक्त भळाभळा वाहतं तसं होतं कधी कधी. हिची मदत करायची, अनिकाची मदत करायची म्हणून मी त्या गावछाप कमळीला ढकलण्यासाठी म्हणून मी वर गेले होते. तिने काय केलं? तिने त्या कमळीऐवजी मलाच वरून खाली ढकलून दिलं. आठवतंय ना तुला? तेव्हा तू काही बोलली होतीस का तुझ्या मुलीला? नाही. मला आता संधी मिळते त्यामुळे मी माझा बदला घेणार. मला अनिकाला हे जाणवून द्यायचंय की हे जे काही डावपेच आहेत ना, हे डावपेच खेळणाऱ्यातली गुरु आहे ती तिची आजी सुद्धा आहे आणि या डावपेचांची गुरु सुद्धा आहे. आणि आत्ताच्या या प्लॅनमध्ये अनिकावर जर आत्मघातकी हल्ला झाला तर तिला जखम होणं गरजेचं आहे. कारण तरच या म्हातारीला पटेल की हो, कमळीने तिच्यावर हल्ला केला, तो सुद्धा चाकूने केला. आणि तरच अनिका सुद्धा म्हातारीला पटवून देऊ शकेल की बघ बघ कमळीने माझ्यावर कसा हल्ला केला. त्यामुळे कमळीवर हल्ला करणार तसाच अनिकावर सुद्धा वार झालाच पाहिजे. आज कमळीला मारताना जखम अनिकाला सुद्धा झाली पाहिजे. तू तर माझ्या जीवावर उठलीस. बापरे, ही बाई किती डेंजर आहे. काय बी प्लॅन करते. स्वतःचा अहंकार जपायचा म्हणून स्वतःच्या नातीला मारायला निघाली. बघितलंस कमळी, बघितलं माझी ग्रॅनी आजी कशी आहे ते. अशी काय आहे ती? तिला ना तू आवडतच नाही. तुझ्यावर कायम राग राग करत असते. तुझ्या अगेन्स्ट प्लॅनिंग प्लॉटिंग करते. यार, आज मी हेच तुला दाखवायला आले आणि मलाच तिचा रिअल फेस दिसला. मला वाटलं नव्हतं ग ती इतकी वाईट आहे ते. शी, वाईट शब्द बी कमीच आहे त्यासनी. मी तर आधीच ओळखलं होतं त्यासनी. पण खरंच यार, मला स्वतःवरच असं होते की मी या बाईवर ट्रस्ट केला. ही माझ्याशी गोड गोड बोलली, मला विश्वासात घेतलं आणि मलाच फसवलं. नो यार, दिस इज नॉट फेअर. मी अन्नपूर्णा आजीला आजपर्यंत मॅड आजी बोलत होते. तरी मॅड आणि फ्रॉड तर ही ग्रॅनी आजी आहे. यू नो वॉट, नाही, असं नाही चालणार. अरे, ती आपल्या दोघांना सरळ मारायला चालली. अशी किलिंग अस टुनाइट. हे सगळं असं उलट कसं होतं? कडू आजी किती डेंजर निघाली. असं नाही चालणार. आपल्याला काहीतरी करावंच लागेल. मी नाही हे होऊ देणार. नाही, आपण ना त्या ग्रॅनी आजीचा पर्दाफाश सगळ्यांसमोर करायचाच. असंच करूया.
असं बी खोटं कधीच जिंकत नसतंय. कमळी, आय हॅव अ प्लॅन. ग्रॅनी आजी आज आपल्याला मारायचा प्लॅन करते ना, ठीक आहे करू दे. आपण पण एक काम करू, ती फेक कमळी येईल ना, मी तुला आवाज देईन, काहीतरी साईन करेन, तू आसपास राहा. ती आल्यावर तू पण ये आणि तिला ना पकडून घे. आणि म्हणजे आपल्याकडे एक स्ट्रॉंग प्रूफ राहील ना की आजपर्यंत जे काही करत होती ते ती करत होती, तू नाही. खोटी ती आहे, तू खरी आहेस. हे सगळ्यांना कळलंच पाहिजे. आणि मग आपण ना त्या फेक कमळीला अन्नपूर्णा आजीकडे नेऊ. मग तीच बघेल काय करायचं ते. तिलाही कळलं पाहिजे ना ग्रॅनी आजीचा रिअल फेस. मग ती बरोबर ना ग्रॅनी आजीला घराच्या बाहेर काढून टाकेल. कसा वाटला प्लॅन? एक नंबर प्लॅन आहे. असंच करूया. थँक्यू सो मच कमळी. यू नो वॉट, तूच माझी रिअल बेस्टी आहेस. तू ना आधीच यायला पाहिजे होतं. मग हे सगळं झालंच नसतं. सगळं किती सॉर्टेड असतं. अजून बी काही येळ गेलेली नाही. तू आता सुधारलेस की नाही? मग झालं तर मी हाय तुझ्या संग. हे बघ, आपण आतापासून कधीच वेगळं नाही व्हायचंय. तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार. प्रॉमिस कर. प्रॉमिस मी. नाही जाणार तुला सोडून. प्रॉमिस. आणि किती नाटकं करशील ग? अजून किती फसवायला बघशील मला? कसं समजवू तुला का तू मला नाही स्वतःलाच फसवतेस? ग्रॅनी आजी, आज मी खूप खुश आहे. सगळ्या त्या कमळीला खूप हुशार बोलतात ना. आज मी तिला उल्लू बनवून टाकलं. काय सांगितलंस तू तिला? नाही म्हणजे आपण जो प्लान ठरवलेला आहे त्या प्लानमध्ये ठरल्याप्रमाणे ती कमळीमध्ये येणार आहे ना. अगं ती इतकी स्टुपिड आहे, ती माझ्यासाठी अटॅक असा स्वतःवर घ्यायला पण तयार आहे. आणि त्यामुळे आता ती फेक कमी माझ्यावर अटॅक करेल, मग ती मध्ये येईल, मग तू तिच्यावर अटॅक कर. म्हणजे सगळ्यांना काय वाटेल, तू मला वाचवायला हे सगळं केलं. आय मेंट टू से, आता बघ, ती फेक कमळी येईल, माझ्यावर फेक अटॅक करेल, त्याच्यामध्ये ती कमळी येईल, ती मध्ये घुसेल, पण तू कमळीवर रिअल अटॅक कर आणि असं दाखवस तू सेल्फ डिफेन्समध्ये तिला मारलं. सिम्पल. पण आता एवढंच आहे की त्या खोट्या कमळीचा अटॅक खरा वाटला पाहिजे. ओ माहिती आहे मला. हे सगळं मला माहिती आहे आणि मी आपलं जसं ठरलंय ना तसंच करणार आहे.